शेगाव तालुक्यातल्या बोंडगावमध्ये केस गळतीचं प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यभर या केस गळतीची चर्चा सुरू झाली आणि आरोग्य पथक खडबडून जागे झाल्यानंतर या बोंडगावमध्येच नाही तर शेगाव तालुक्यातल्या 12 गावामध्ये येऊन या ठिकाणी पाहणी केली, अनेक प्रकारचे नमुने घेतले आणि आता दावा केलेला आहे आयुर्वेदिक अनुसंधान संस्थांना या ठिकाणी की आमच्या या आयुर्वेदाच्या मात्रामुळे या ठिकाणी नागरिकांचे केस येतात। आपल्यासोबत नागरिक आहेत। काका, काय नाव तुमचं, कधीपासून तुमची केस गळती झाली होती? माझं नाव आहे अरुण अर्जुन सुरवाळे। माझी केस गळती 15 दिवसाच्या अगोदर झाली होती। त्याच्यानंतर गेले केस जसे आता जाऊन राहिले काही येऊन राहिले असे डबल बी होऊन राहिले। तुमचे संपूर्ण केस गेले होते अगोदर, आता काय परिणाम झाला? त्याची औषधी तुम्हाला मिळाली होती, आरोग्य पथक या ठिकाणी आलं होतं, आता केस येतात का तुमचे? हो, केस बी येऊन राहिले पण डबलही जाऊन राहिले। त्याचे केस डबल बी जाऊन राहिले तर त्याच्यामुळे नजरवर थोडासा परिणाम झाला माझ्या। मेडिकल त्यांनी मेडिकल दिलं आम्हाला, आम्ही मेडिकल बी घेतलं त्यांचं, त्याच्यामुळे हे आमचे केस येणे जाणे चालू आहे। हा, तुमची आता नजर कमजोर झाली म्हणता तुम्ही, मग काही डॉक्टरांना सांगितलं का तुम्ही या संदर्भात? हो, डॉक्टरांना आम्ही लेखी दिलेला आहे। काय बोलू डॉक्टर? डॉक्टर म्हणत आम्ही त्याच्यावर देऊ, आम्ही उपचार करू म्हणून असे म्हणाले। बर, पण आता तुमच्या डोक्याच्या केसाचं जी अडचण होती, केस जायची अडचण होती, आता जवळपास दूर झाली? हो, ते सध्या आता काही वाटत नाही, पण आम्हाला त्यांचा विलाज नक्की काय झाला कसा झाला ते आम्हाला समजायला पाहिजे, लक्षात यायला पाहिजे कशामुळे झालं म्हणून। अच्छा, नक्कीच ग्रामस्थांचं म्हणणं आहे की केस येत आहेत, पुन्हा जात आहेत, मात्र त्यांना दुसरा जो त्रास सुरू झालाय तो नजरेचा, म्हणजे नजर कमजोर झाली असल्याचं त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे आणि तात्काळ यावर काहीतरी उपाययोजना करावी, निदान करावं आणि आम्हाला या भीतीपासून दूर करावं अशी मागणी इथल्या नागरिकांची आहे। कॅमेरामन नीरज देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, शेगाव, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।